यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. सर्व पाहुण्यांच्या पहिली आभार मानतो की कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसंच माने सर आपले 2 शब्द बोलतील. नमस्कार. आज या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात जे सामाजिक काम करतात त्याला म्हणजे इथं आपण एक महाराष्ट्रातील आणि कामगार त्यांचा आपण सन्मान करतो. त्याबद्दल तिथे आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी आमच्या फाउंडेशनतर्फे स्वागत करतो. त्याचप्रमाणे आदरणीय राष्ट्रवादी माननीय सफाळ सर डेप्युटी कलेक्टर आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपण झालेले. त्याप्रमाणे जे फाउंडेशनचे कांता राठोड, मानव धर्म फाउंडेशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र फाउंडेशनचे अध्यक्ष श्री चेतन शर्मा साहेब, आपले दत्ताभाऊ जालानी सर, मधुसूदन कोळेकर सर, हे सर्वचे मानले. आणि आपण काय करतो की ज्या लोकांचं खरोखर समाजाप्रती काहीतरी त्यांनी आपलं समाजकार्यासाठी काहीतरी महत्त्व दिलेलं, आपलं काहीतरी व्यर्थ केलेलं आहे, वेळ खर्च केलेला आहे, बरीचशी माहिती त्यांनी ती खर्च केलेली आहे, अशा लोकांना आपण या ठिकाणी निवडून सन्मानित करणार आहोत. आणि त्यांना आपण एक प्रेरणा देणार आहोत की आम्ही ॲक्च्युली त्यांचे ऋण आहे या समाजासाठी की ते एवढं काम करतायत. आणि आता या सीमा मॅडम आहेत, गेल्या आता 25 वर्षापासून तर वृद्धाश्रम चालवत आहेत. फार क्रिटिकल प्रसंगातून ते काम करत आहेत. त्याचबरोबर आमचे दारोडकर सर आमचे ते वेगवेगळी कामं ते करतात. त्याचप्रमाणे गेले 20 वर्ष आले आमचे दारोडे हे गोरेकर सर हे देखील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. त्याचप्रमाणे ते जगताप सोडून कोंडरे सर आहे, इंगळे सर आहे, याचे देखील फार मोठे वेगवेगळे काम आहे. इंगळे सर यांनी त्या गोंधळ धावड्याच्या परिसरात एक शाळा निर्माण करून पोलीस खात्यात एवढं त्यांनी सेवा केलेली आहे ठिकाणी. हे यांनी एकत्र येऊन जे गोरगरीब लोक शेतकऱ्यांचे मुले त्यांना खरं ते शिक्षणापासून वंचित झालेले अशा लोकांना शिक्षण मिळावं, त्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी या ठिकाणचे आता अतिशय अथक प्रयत्न आहेत. त्यासाठी त्यांना देखील आपण ते सन्मानित करतो. आणि तिघांनी देखील पोलीस अधिकारी म्हणून 40 वर्ष पोलीस खात्यात सेवा केली, पण अजून देखील ते काम चांगलं करतात. आणि अशा लोक आपल्याला लावलेले रवी सर आलेले, रवी सरांचे समाजाप्रती भरपूर चांगलं काम आहे. पालखी आली, लोकांना पाणी मिळते का नाही, बसायला जागा मिळते का नाही, अशा प्रसार माध्यमातून ते लोक एकत्र आणत आहेत. व्यवहार करण्या काय अडचण आहे का बाबा, वैद्यकीय सेवा मिळते का, असे रवी सर. त्यानंतर आमच्या 2 मॅडम आले, वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक काम करतात. त्यांचे देखील फार योगदान आहे समाजाप्रती. आणि या सर्व इथं उपस्थित असलेल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि माननीय दत्ताभाऊ जालानी सरांना विनंती करतो त्याने 2 शब्द बोलतो. नमस्कार. प्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व आपल्या कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या समाजसेवकांचा सन्मान या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सत्ता सर, माझे अधिकारी आणि आमची टीम, म्हणजे आम्ही जे समाजातील खरंच समाजसेवक जे समाजसेवा करतात त्या समाजसेवकाचे कौतुकाची थाप म्हणून हे प्रशस्तीपत्र किंवा हे पत्रक देण्यात येते की त्याला या समाजाची आपण सेवा करतोय आणि त्या सेवेचं एक आपण काहीतरी कुणीतरी आपल्यावर बघतंय, लक्ष देतोय, त्याचं प्रोत्साहन मिळावं म्हणून ह्या एक छोटासा कार्यक्रम आपण दर 15 दिवसाला किंवा 1 महिन्याला एक छोटासा कार्यक्रम घेतो. ज्या परिसरातील जे समाजसेवकाची खरीच आवड आहे. प्रत्येकजण समाजसेवा म्हणजे काय, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून इतरांची सेवा करणे. आता तुम्ही सगळे बसलेले याच्यापैकीच एक आहात की स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून समाजाची
आपण समाजाचं काहीतरी देणं आहे हे जाणून घेणारे व्यक्ती तुम्ही आहात आणि तुम्ही ते करताय आणि हे